सभापती महोदय, मी आपल्या परवानगीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतलं सार्वजनिक प्रशासन आणि दुसरं माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य या दोन्ही विभागाच्या पुरवणी मागण्यातील चर्चेला त्या ठिकाणी उत्तर द्यायला उभा आहे। सभापती महोदय, माननीय सदस्य अमित गोरखेजी, माननीय एकनाथ खडसेजी, माननीय प्रवीण दरेकरजी, माननीय प्रसाद लाडजी, माननीय सातवताई, माननीय संजय किणीजी, माननीय विक्रांत पाटीलजी, माननीय टिळेकरजी, माननीय राठोडजी, मनीषाताई, या सगळ्यांनी या चर्चेमध्ये सभा घेतला। सभापती महोदय आणि सभापती महोदय, सुरुवातीलाच दोन गोष्टी या ठिकाणी माझ्या विभागाशी संबंधित जे बोलले आणि त्यामुळे माननीय सभापती महोदय, एक दोन गोष्टी या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्या माध्यमातून राज्याला आणि सभागृहाला कळल्या पाहिजेत। त्या महत्त्वाच्या गोष्टी मी या ठिकाणी मांडतो आणि त्यानंतर मी माझं उत्तर समाप्त करेन। सभापती महोदय, सामान्य प्रशासन विभागातून कैलासवासी नरहर कुरंदकर। सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की जे एक अष्टपैलू, बुद्धिवादी आणि प्रभावशाली विचारवंत, लेखक, समीक्षक, वक्ते, शिक्षक आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचा एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी तत्वज्ञान, इतिहास, साहित्य, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या सगळ्या विषयामध्ये उत्कृष्ट काम केलं आणि मग त्यांनी लिहिलेला 1964 रूपवेडा ही साहित्य समीक्षा असेल, 1967 मध्ये लिहिलेला मागोवा हा संगीत व संस्कृतीवरचा प्रबंध निबंध लेख, 1969 मध्ये लिहिलेलं जागर हे इतिहास, धर्म आणि राजकारण यावरचं लिखाण असेल, किंवा धारा आणि काठ हा कादंबरीच्या विकासाबद्दल 1971 ला एक साहित्य निर्मिती असेल, आणि विशेषतः 1981 मध्ये भजन, ज्याचा उल्लेख दलित साहित्य आणि सामाजिक चळवळ या विषयावर, असं नरहर कुरंदकर हे साहित्य निर्माते होते, उत्कृष्ट लेखक, शिक्षक। यांच्या त्या ठिकाणी असलेल्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 3 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी अतिशय प्रयत्नपूर्वक आणि अतिशय चांगलं स्मारक त्या ठिकाणी व्हावं यासाठी आपण करतो आहोत।